माघारी परतवलं गेलं, कारण की धावा घेताना नेहमीच मी वारंवार त्याने उल्लेख करतो ते म्हणजे यस नो वेट. पण गोष्ट महत्वाची असते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ती भूमिका कुठेतरी कमी पडली आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द डगआउट सनी याला माघारी परतवलं गेलं. नवीन फलंदाज रामदास म्हात्रे यांना यावं लागलं खेळपट्टीवरती. अनुभवाची सिनियरिटी पण बलाढ्य संघाविरुद्ध लढत देण्याची क्षमता कुवत ज्या पद्धतीने सजवणं गरजेचं आहे ते अगदीच या मैदानावरती सामने मात्र कष्मकष्टेने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर स्वतःभोवती फलंदाजाने गिरकी घेतली, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर होता, पण चेंडू अगदीच निघून गेलाय. तो ट्रिक खेळपट्टीच्या बाजूला. बॅकअप मात्र चांगलं दिलं गेलं. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. सर्वोच्च चौकार. दीपक तरे यांना खरं तर चेंडू अडवण्याची थोडीशी संधी होती, पण कन्फ्युजन दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचं होतं की तो जर अडवत असेल तर मी का अडू, पण वेळ कोणावरती सांगून येत नाही. एकदा जर चेंडू निसटला तर होणाऱ्या चुका या तुमच्या पथ्यावरती पडणार आहे. यावेळेस मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण इथून मात्र पुन्हा एकदा चूक भूल द्यावी घ्यावी. चेंडू धरतीला दान होतोय, एकच धाव मिळते. कदाचित त्या क्षेत्ररक्षकाने हाताला जेल लावलेली असावी, वॅसलिन पेट्रोलियम जेली, त्यामुळे जेल सुटला आहे. इथून मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 6 अंकावरती. मागील मॅच मधील हिरो गणेश यांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आपण पाहतो. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 7 या अंकावर. 7 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रल्हाद नाईक यांनी सुंदर अशी व्हाईट जर्सी स्पॉन्सर केली आणि इथून मात्र आपण पाहतोय संतोष तरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ती सुद्धा पूर्ण केलेली आहे चतुराई भरी आणि अगदीच धावसंख्या आहे फलकावरती 2 धावांच्या मदतीने 9 या अंकावरती. अगदीच मराठा संघाविरुद्ध तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुमचं नेहमीच अँटीना ऑन असणं गरजेचं आहे. प्रदीप तरे आणि प्रल्हाद नाईक यांच्या वतीने जर्सी आपण पाहतोय. गादळी भातवाड संघाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. गोलंदाज दीपक तरे बॉलिंग मार्क वरती आहे. अगला बॉलर कौन आएगा पता है क्या? शैलेश म्हात्रे. अगर वो नहीं आए तो आएगा संजय भैया. नहीं तो शैलेश म्हात्रे लास्ट में डाल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती दीपक तरे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 ते 10 पावलांचं रनअप जरूर आहे, पण अगदीच या मैदानावरती आता मात्र जो बोलबाला राहिलाय मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीचा आपण जरूर पाहिला, पण या मॅच मध्ये काय घडतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं. बॅटच्या टोला चेंडू लागून निघून चाललाय तो लॉंगांच्या क्षेत्रामध्ये आणि प्रल्हाद नाईक संघ नायकांकडून इथून मात्र चूक झाली. एकूण 1 धावाचा अतिरिक्त बेनिफिट. एकंदर धावा जोडल्या जातात त्या फलकावरती 2 धावा आणि 11 धावा फलकावरती एकूण एकंदर स्वरूपामध्ये जोडल्या गेल्या. रामदास मात्र यांच्या बॅटमधनं चेंडू डाऊन दिल्यावर निघून चाललाय. यावेळेस मात्र प्रल्हाद नाईक यांच्याकडनं ट्रॅव्हल झाला.
अगदी सावध पद्धतीने झेल पकडला गेला. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर धावसंख्या 11 धावा. मैदान क्रमांक 4 आपण पाहतोय, जे के ग्राउंड आहे. मैदान क्रमांक 3 जर आपण पाहिलं तर आरके आहे. मैदान क्रमांक 2 जर पाहिलं तर दाभेल आहे. मैदान क्रमांक 1 जर आपण पाहिलं तर ते पटेल मैदान आहे. मैदान क्रमांक 5 जर आपण पाहिलं तर डेल्टिन आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. सामना थांबवायचा 1 मिनिट. अंपायर मैच को रोकना है. स्टार्ट द मैच. गोलंदाज तयार. दीपक तरे याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर कट आपण पाहतोय. निघून चालला चेंडू एका धावे करता अपेक्षा कव्हर मध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. आणि बाजूला जर आपण पाहिलं तर रो हाऊसेस आहेत, त्यांचा रंग सुद्धा पांढरा आहे. सगळेच पांढरा. आणि बाजूला ज्या गाड्या आहेत त्या पांढऱ्या रंगाच्या आहेत. यावेळेस मात्र अप्रतिम देखणं शो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चेंडूला अडवलं जरूर गेलंय. धावा जरूर वाचवल्या त्या एकंदर 2 संघाकरता. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती जर आपण पाहिलं तर 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. पंचांच्या डोक्यावरची कॅप सुद्धा पांढरी. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय आणि अगदीच फिरकीची जादू काय ते गोलंदाज दीपक तरे याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आखो टप्प्याचा मारा. स्क्वेअर कट. अपेक्षा कव्हर क्षेत्रात चेंडू निघून जाईल. नशिबाची साथ. 4 धावा. चौकार पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 18 धावा. 18 रन्स विल बी द बोर्ड. दीपक तरे यांचा जर आपण विचार केला तर 9 धावा खर्च केला. त्याच्यामध्ये चौकार, दुहेरी धाव, एकेरी धाव. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धावा. आणि नेहमीच धावदे भादवर संघ जेव्हा दौरा म्हणत नाही मी, पण रेग्युलर 40+ म्हणजे अतिरिक्त चेंडूची हाताळणी झाली तर मात्र 1, नाहीतर एकही नाही. ही विशेषता आहे गावदेव भादोड संघाची. गोलंदाजी ट्रॅक वरती शैलेश म्हात्रे याला आणले गेले. आणि अगदी जर आपण पाहिलं तर तिसरं हाताळण्याची ही मुभा मात्र देण्यात आलेली आहे. हार्दिक पंड्याचा अंदाज जरूर पाहायला मिळेल का? गोलंदाज शैलेश म्हात्रे याला. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. एका बाजूला गणेश आणि एका बाजूला विनोद. धावसंख्या फलकावरती 18 धावा. 18 रन्स. चला जरा घाई करा. शैलेश म्हात्रे यावेळेस मात्र चेंडूला वळवतोय. चेंडू निघून चाललाय फाईन क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी. गणेशांचा कॉल. दुसरा धावायचा हा. पण अगदीच बॅट काही वेळ हवेत राहिली आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 शॉट आणि 1 रनआउट, म्हणजे एकही धाव नाहीये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय ती एकंदर 18 धावा.
कारण की एक शॉट बॅट जी आहे ती क्रीज मध्ये पोहोचली गेली नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी ती म्हणजे फलंदाज मुख्य एंडने हा क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला नव्हता. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने यष्ट्या मात्र उडवल्या. म्हणजे सर्व रामायण महाभारत हे एकाच चेंडूवरती घडले गेले. धावसंख्या फलकावरती 18 धावा. नवीन फलंदाज मिस्टर चंदू यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी चेंडूला खेळून काढले, पूल केले. एका धावे करता एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. 19 अंकावरती धावफलक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज गणेश अजूनही खेळपट्टीवरती आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 19 धावा. यावेळेस मात्र निघून चांगलाय चेंडू, सीमा पार, छन्नाटेदार षटकार, 6 धावा. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकंदर 25 धावा. आणि फलंदाज गणेश यांनी या चेंडूचा पुरेपूर अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर चेंडूला पाठवलं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकाराकरिता 6 धावा. गावदेवी भादवड संघाची स्थिती जर आपण पाहिली तर कालच्या दिवसामध्ये 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. तिसरा सामना ते विजय होतील का याकडे मात्र प्रतीक्षा आहे. पांढरा रंग जरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर या पांढऱ्या रंगाची एक वेगळीच ओळख आणि वेगळीच विशेषता आहे. भारतीय ध्वजामध्ये पांढऱ्या रंगाचा समावेश आपण पाहतो आणि शांततेचं प्रतीक, एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पांढऱ्या रंगाकडे सुद्धा हे पाहिलं जातं आणि त्याची ही विशेष ओळख आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडूला फॉलो थ्रू मध्ये अडवलं जरूर गेलं. धावचीची संधी सुद्धा होती. एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी, पण या षटकामध्ये यक्ष प्रश्न पडला. शैलेश मात्र यांच्या हातून घडतंय तरी काय, का चुका घडताय? एक अनुभवी खेळाडूकडनं अशा चुका घडणं म्हणजे याचाच अर्थ कुठेतरी एकाग्रता कमी झाली, कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी लूज झालं आणि त्याच कारणास्तव धावा मिळतात त्या 2. पुढे सरसावा चेंडू निघून जाईल का, पण मात्र नाही. मैदानाच्या आतमध्ये लंबनच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय आणि फलंदाज गणेश यांच्या खेळीला इथून मात्र पूर्णविराम लागेल. धावसंख्या एकंदर फलकावरती आपण पाहतोय 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. दुपारच्या सत्राकडे जरूर वाटचाल आहे आणि दुपारच्या सत्राची वाटचाल जर आपण पाहिली तर मात्र एक महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे काय, तर धावांचा ओघ वाढलाय आणि फलंदाजी सुद्धा चांगलीच पाहायला मिळते. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 27 धावा. युवराज नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आहे. गोलंदाज संजय भाई म्हात्रे. देखिए स्कोरर, मैंने आपको पहले ही कहा था अगर शैलेश म्हात्रे गेंदबाजी करेंगे तो आखिरी ओवर संजय भाई म्हात्रे डालेंगे, या फिर अगर वो तीसरी ओवर डालते हैं तो चौथी ओवर शैलेश म्हात्रे डालेंगे. ऐसा एक कॉम्बिनेशन है इस टीम का जो लगभग हमारे दिमाग में फिट बैठ चुका है. अटैचमेंट है इस टीम के साथ काफी अलग तरीके से. व्हाईट बॉलचा इशारा येऊन पंचांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले. फलकावरती आपण पाहिली तर 28 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न, निघून जाईल चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. दीपक दर्याच्या माध्यमातून फेकी जरूर केली जाईल, पण प्रल्हाद
नाईक यांच्याकडे उशिराने चेंडू आला तत्पूर्वी धावा मिळतात एकूण एकंदर 2. 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ झाला तर आतापर्यंत 1. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. तत्पूर्वी चेंडूची फेकी, धावचीची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे संजयभाई म्हात्रे. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2. 4 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित खेळामध्ये शिल्लक आहे. नवीन फलंदाज अनिल यांना आपण पाहतोय. वृत्ती जरी लहान असली पण कीर्ती महान आहे. चांगली गोलंदाजी सुद्धा या खेळाडूकडे आहे. ऑलराऊंडरची भूमिका पीसीएस संघाकडनं नेहमीच पाहायला मिळते. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निघून चाललाय चेंडू विडांच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी, पण 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. फलकार ते पण पाहतोय 32 या अंकावरती धावफलक आहे. 32 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक दीपक तरे यांच्याकडून पुन्हा एकदा तीच चुकी. एकूण एकंदर धावा जोडल्या जातात ते 2. आणि पीसीएस संघ मात्र वेळेमध्ये ज्या गोष्टी होणं बंधनकारक म्हणजे या वेळेमध्ये 2 धावा आपल्याला पाहिजेत, त्या 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा पिशट सुद्धा होईल. काय एक एक गोष्टी घडतायत. टेबलाची झाल्यावर पण होईल, सगळंच होईल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पण रोलिंग फिंगर्स, फिरकीची जादू संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून. हो, त्याचा त्याचा उल्लेख आधीच केला होता. हो, त्याचा पण उल्लेख आधीच केला होता आपण. गोलंदाज तयार. स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न, पण दिशा भरकटताना गोलंदाज खूपच दूर चेंडू निघून गेला. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र चेंडू हवे. फुल सेफ अँड ट्रॅव्हल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. तर अशा रीतीने एकूण एकंदर ओमसाई पीसीएस संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय त्या 35 धावा जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे. चिकू हे फळ पिकण्याचा सीझन आहे, मार्च महिना. आणि अगदीच एक चांगला मोसमी ऋतूमध्ये आपल्याला फळं खाणं सुद्धा तितकंच बंधनकारक आहे. आणि विशेष म्हणजे आपण गुजरातमध्ये आलो तर उंदियो जी शाकाहारी भाजी असते ती हिवाळ्या ऋतूमध्येच आपल्याला पाहायला मिळते. हिवाळ्याच्या ऋतूमध्येच ती भाजी खावी आणि त्या भाजीचं खूप विशेषता आहे आणि त्या भाजीचं खूप विशेष वैशिष्ट्य आहे. सुरती उंदियो, सुरती आमलेट, सर्व काही गोष्टी आहेत. नरेशजी म्हात्रे दूरवरचा प्रवास करून गावदेवी भादवड संघाचे खंबीर पाठीराखे आहेत. मंगेश मात्र कुठे दिसत नाहीये. तर एकूण एकंदर लक्षाचा पाठलाग करायचा आहे.
तो 36 या लक्षाचा. 36 रन्स टू विन. टार्गेटेड स्कोर आहे. होमसाई पीसीए संघ मंद मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये वळतोय खेळण्याकरिता. बघा अजून एक गोष्ट पाहायला मिळते. जो गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि फलंदाज फलंदाजी करतोय, दोघांच्या वाढदिवसाची तारीख एकच, 5 जून. सॉरी, 5 जानेवारी. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र संतोष सर यांच्याकरता पहिला चेंडू. भन्नाट वेग, गुप्पी ऑफ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. निघून चालला चेंडू ट्रिक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ ज्या बलाढ्य पद्धतीने लढत देत आहेत, पीसीए संघाने सुद्धा सहजासहजी हार मानलेली नाहीये. कारण की लक्ष जरूर ठेवलंय 36 धावांचं, पण ह्या लक्ष्यापासून रोखण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर असेल. दादवड संघाची बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिली तर खूप खोलवर आहे. चांगले फलंदाज आहेत.
एक धाव जोडली जाते एका धावेच्या मदतीनं. धावफलक इथून मात्र सुरुवात होईल श्रीगणेशा होईल गावदेवी भादवड संघाचा. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती एकंदर एक धाव. अकाउंट ओपन होतंय फलंदाज संतोष तरे यांचं. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा भन्नाट वेग गुड पीस ऑफ बॉलिंग. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टी रक्षकाकडे कॅप्टन सनी यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी बॅट खूप उशिराने फिरली जाते. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त एकच धाव. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. लॉंग ऑफ क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावांकरिता. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 5 या अंकावरती आहे. छत्तीस धावांचं लक्ष आहे. सन्माननीय सचिव साहेब प्रदीपजी जोशी साहेबांचं आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मित्र बॅलन्स चुकीचा, पण अगदीच पाहिलं तर अपील मात्र जोरदार केली गेले आणि संतोष सरे यांनी स्वतःहून खेळपट्टी सोडलेली आहे. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 8 धावा. जोशी साहेबांना विनंती आहे कमेंट्री बॉक्स मध्ये आपण यावं. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदर 8 धावा आणि 1 धाव जोडली जाईल वाईटच्या स्वरूपामध्ये. 9 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल आणि गावदेवी भादवड संघाचे विश्वासू महत्वाचे शिलेदार लालचंद तरे यांना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. परिस्थितीचा आढावा घेत बॅटिंग लाईनअप मध्ये जो चेंज झालाय त्याला निश्चितच कामगिरी मात्र चांगली होणं बंधनकारक. हो 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 गुड पीस ऑफ बॉलिंग. प्ले अँड मिस पाहायला मिळेल. संजय भाई मात्र अगदीच विचार विनिमय करतायत लालचंद तरे यांच्या समवेत. कारण की चेंडू ज्या रीतीने येतोय ज्या वेगाने येतोय त्या रीतीने इथून मात्र एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी धावफलक हलतं राहण्याची जबाबदारी मात्र दोन्ही फलंदाजांवरती. आणि त्याहूनही चांगली कामगिरी आतापर्यंत जर आपण पाहिली तर गोलंदाजाची आपण पाहतोय. कारण की अवांतर धावा वगळता फक्त 3 चेंडू जे हाताळले गेले ते निर्धाव हाताळले गेले. 1 विकेट जरूर मिळाले. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. गणेश पाटील चेंडू खाली आणि महत्वाच्या शिलेदाराला माघारी धाडण्यामध्ये यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाहीये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 9 धावा. फलंदाज यशवंत तरे खेळपट्टीवरती पाहायला मिळेल आणि अगदीच स्वतःच्या कामगिरीवरती निश्चितच लालचंद तरे निराश असतील. कारण की
तब्बल 36 धावांची जरूर आवश्यकता आहे, पण देवराज यांची गोलंदाजी मात्र भरपूर चांगल्या पद्धतीची आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडू चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळते. 10 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज, म्हणजे या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका निश्चितच सामन्यामध्ये परत आणू शकतो गावदेवी हातवाड या संघाला. इट विल बी द व्हाईट बॉल. निघून गेला चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय एकंदर 11 धावा. नेल्सन फिगर. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. फटका तर चांगला आहे पण उंची जास्त लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत. तत्पूर्वी धावचीची संधी आणि इथून मात्र यशवंत तरे आपल्या पावलांचा वापर जो आहे ते चपळाईने केलाय. धावा मिळतात त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 23. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या सामन्याकडे 12 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विनोद आपण पाहतोय आणि आता मात्र विनोद यांच्या समोर आव्हान आहे. हे षटक या सामन्याचा टर्निंग पॉइंट जरूर असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची हाताळणी. चेंडू सुरेखरित्या इथून मात्र वळण घेतोय आणि अगदीच पडद्याच्या मागची भूमिका पिसे संघाच्या माध्यमातून चांगल्या कोचिंगने बजावलेली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला. हो व्हॉट अ कॅच. व्हॉट अ लवली कॅच. अगदीच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडूला पाठवलं होतं असंच म्हणावं लागतंय. आणि एखाद्या माशाला फसवण्याकरता जे जाळं फेकलं जातं तेच जाळं फेकलं गेलं होतं यशवंत तरे यांच्याकडे आणि अगदीच फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज प्रल्हाद नाईक यांना आता मात्र घाई करून जमणार नाहीये, कारण की 23 धावांची अजूनही जी आवश्यकता आहे 10 चेंडूंमध्ये, ते इथून मात्र एक चांगला खेळ होणं खूप बंधनकारक असेल.
सामन्याला सुरुवात करायची. अंपायर आपसे गुजारिश है मैच को जल्द से जल्द सुरू करे. 10 चेंडू 23 धावांची गरज. या सामन्यावरची पकड आहे ती मजबूत करण्याचं काम इथून मात्र करण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाज विनोदाच्या माध्यमातून यावेळेस मात्र फटका जरूर चांगला सजवला गेला होता, पण अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळाली प्रल्हाद नाईक यांच्या बॅटमधनं. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता अजूनही विचार जर आपण केला तर महत्वपूर्ण गोष्ट आपण पाहतोय ती म्हणजे 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडू 22 धावा. 2 सामने जरूर जिंकलेले आहेत गावदेवी भादवड संघाने, पण विजयाचा रथ असाच कायम ठेवायचा असेल तर मात्र या सामन्याकडे सुद्धा त्या दृष्टिकोनातून पाहणं बंधनकारक असेल. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडू कव्हरच्या क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. मधुकर बजागे यांच्याकडून चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी पंचांनी बोट आकाशात वर केलंय. बॅक टू दी डगआउट जावं लागतंय संजय भाई म्हात्रे यांना. आणि इथून मात्र सामन्याची पकड मजबूत केली जाते असंच म्हणावं लागेल ओमसाई पिसे संघाकडे. हॅलो हॅलो. या षटकातील एकंदर 4 चेंडूचा खेळ झाला. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. आता मात्र फलंदाजी करता आणलं गेले आणि अशा वेळेस एकच परिस्थिती पाहायला मिळते. मरता क्या न करता शैलेश म्हात्रे को आना ही पडा. बघूया शैलेश म्हात्रे यांना मागे ठेवल्याचं प्रमुख जे कारण आहे ते कारण यशस्वीरित्या साध्य होईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. विनोद. यावेळेस मात्र चेंडूची हाताळणी चांगल्या रीतीने केली गेली. अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळाली, त्यापेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. पण पाहतोय धावसंख्या आहे 16 या अंकावरती. जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. या चेंडू नंतर आपल्याला समजणार आहे की किती धावा इथून मात्र उर्वरित 6 चेंडूंमध्ये गावदेवी भादवड संघाच्या समोर असतील. यावेळेस मात्र निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते आणि अगदीच आता मात्र जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामन्यावरची पकड जी आहे मजबूत केली. ओमसाई पिसे संघाने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पंढरीनाथ यांना आणलं गेलंय. शैलेश मात्र अजूनही खेळपट्टीवरती आहे. सामना संपलेला नाहीये ही एक चांगली बाब मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गावदेवी भादवड संघाकरिता आणि ओमसाई पिसे संघाकरिता. कारण क्रिकेट या खेळामध्ये नेहमीच आपण पाहतो की शेवटच्या चेंडूपर्यंत बाकीत वर्तवणं हे मूर्खपणाचं लक्षण मानलं जातं. गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर 20 धावा कराव्या लागतील. विजयाचा रथ कायम पुढे न्यायचा असेल तर या 20 धावा कराव्या लागतील. कराव्याच लागणार आहे. पण पंढरीनाथ यांच्या माध्यमातून अगदीच जर आपण पाहिलं तर हे आव्हान रोखलं जाईल का यक्ष प्रश्न. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे पण रामदास मात्र यांचे चांगले प्रयत्न. कारण की खरं तर सोपा झेल नव्हता. दूरवरून
धावत येऊन झेल पकडणं. तत्पूर्वी धावा एकंदर जोडल्या जातात त्या 2. जिंकण्याकरता 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. आणि अशा वेळी जेव्हा समीकरणं येतात तेव्हा मात्र भातवड गावचं मैदानच डोळ्यासमोर येतं, कारण की त्या मैदानावरती सहज धावा चेज होतात. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी आणि सामना मात्र कठीण स्थितीकडे इथून मात्र वाटचाल करतोय. धावसंख्या आहे एकावरती 18 धावा, 4 चेंडू आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 18 धावांची अजूनही गरज आहे. आणि अखेर ती 1 धाव, 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये परत येऊ शकतो गावदेवी भातवड संघ. प्रयत्न चांगले आहेत, पण आता मात्र संघर्ष करावा लागेल. मेहनत, जिद्द, चिकाटी या सर्व काही गोष्टी. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन योग्य नाही, टायमिंग योग्य नाही, त्यामुळे चेंडू यष्टीरक्षकांनी गॅदर केला एक टप्प्या अखेर नंतर. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. हो, अप्रतिम अप्रतिम. एक चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता मात्र एक औपचारिकता शिल्लक आहे, ती औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाईल गोलंदाज पंढरीनाथ यांच्या माध्यमातून. अखेर एका बलाढ्य आणि चांगल्या संघाला पराभूत केलंय